त्याचप्रमाणे संस्थेच्या विविध शाखेतून आलेले सर्व गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित आणि सर्व विद्यार्थी त्यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्याचंही आपण टाळाच्या गजरामध्ये सगळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. खरं म्हणजे हा कार्यक्रम दिवाळीच्या अगोदरच घेण्याचं नियोजित झालेलं होतं. अतिथीगृह बांधकाम करण्यासाठी माननीय अभयकुमार साहेबांची सारखी त्या ठिकाणी माझ्या पाठीमागं त्या ठिकाणी मागणी असायची की बाबा खालच्या बाजूला कुठंतरी अतिथीगृह बांधू, म्हणजे मला त्या ठिकाणी बसता येईल, त्या अतिथीगृहाचा त्या गेस्ट हाऊसचा मला उपयोग होईल. आणि बाहेर कुठंतरी जाऊन राहण्यापेक्षा आपल्याच प्रिमायसेसमध्ये राहिला, आपल्याच गुरुदेव कार्यकर्त्यांच्या आपल्या कुटुंबात राहिल्यासारखं त्या ठिकाणी वाटतं. म्हणून या ठिकाणी खालीच काहीतरी करा आणि त्या पद्धतीनं त्या अतिथीगृहाचं बांधकाम हे नियोजित वेळेत त्या ठिकाणी पूर्ण केलं. त्यासाठी आपले आर्किटेक्ट, इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टर श्रीयुत आतकरे यांनी अत्यंत परिश्रमानं आणि कमीत कमी वेळेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं क्वालिटीचं गेस्ट हाऊस त्या ठिकाणी आपल्याला बांधून दिलं. त्याबद्दल मी संस्थेच्या महोदयाच्या वतीनेही त्यांचं अभिनंदन करतो, कौतुकही करतो. हे अत्यंत चांगल्या दर्जाचं काम आपण या ठिकाणी कमीत कमी वेळेत केलं. फक्त उद्घाटनासाठी प्रत्यक्षात आम्ही होतो साहेब. सुरुवातीला त्या ठिकाणी काही वेळ त्या ठिकाणी आपली डेट मिळण्यामध्ये थोडंसं झालं, कारण सगळ्या आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या सर्व शाखांच्या भेटी त्या विभागातल्या साहेबांच्या चालू होत्या आणि दरम्यानच्या काळात पुन्हा दिवाळी सुट्टीचं त्या ठिकाणी थोडासा शासनाकडूनच त्या ठिकाणी मागं पुढे त्या सुट्ट्या होत होत्या. त्याच्यामुळं नियोजन पहिल्या सत्रामध्ये आपल्याला काही करता आलं नाही. परंतु दुसरं सत्र सुरू झाल्याबरोबर मी मराठवाडा विभागाच्या दौऱ्याला येणार आहे आणि त्यावेळेस काय असतील ते कार्यक्रम तुम्ही करून घ्या, अशा प्रकारचं साहेबांचा आदेश आल्यानंतर त्या पद्धतीने त्याचं नियोजन केलं. आणि आज माननीय प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेबांच्या शुभ हस्ते आणि आपल्या नगरीचे प्रथम नागरिक माननीय मकरंदराजे निंबाळकर, सन्माननीय सदस्य आपल्या महाविद्यालय विकास समितीचे माननीय नानासाहेब पाटील काका यांच्या सर्वांच्या उपस्थितीत आणि त्याच्या शुभ हस्ते त्या गेस्ट हाऊसचं उद्घाटन या ठिकाणी झालं. एक कार्यपूर्तीचा आनंद आम्हाला त्या निमित्तानं मिळाल्याचा जाणीव आम्हाला त्या ठिकाणी होते. आणि हे महाविद्यालय साहेब आपल्या संस्थेचं हे पहिलं महाविद्यालय असल्यामुळं प्रत्येकाची नजर आणि प्रत्येकाचं लक्ष आपल्या या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाकडे असतं की काय नवीन उपक्रम, काय नवीन गोष्टी या महाविद्यालयामधून त्या ठिकाणी घडतात. त्याचं अनुकरण मग इतरांकडे त्या ठिकाणी होत असतं. त्याच्यामुळं या महाविद्यालयाची धुरा सांभाळत असताना, नेतृत्व सांभाळत असताना की जाणीव ठेवून त्या पद्धतीनं काहीतरी नवीन उपक्रम राबवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न आमचा नेहमी असतो. आणि आपल्या संस्थेचंच नाही तर आपल्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातलं सुद्धा एक अग्रगण्य आणि क्वालिटी कॉलेज म्हणून या महाविद्यालयाकडे पाहिलं जातं. इथल्या उपक्रमाकडं बाकीच्या महाविद्यालयांचं त्या ठिकाणी लक्ष असतं, विद्यापीठाचं लक्ष असतं. त्यामुळे नवीन प्रयोग आणि नवीन उपक्रम या ठिकाणी राबवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. त्याचाच एक सफल प्रयत्न आमच्याकडनं झाला तो म्हणजे स्टार कॉलेजचं स्टेटस जे न्यू दिल्लीच्या DBT म्हणजे डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी या डिपार्टमेंटकडनं त्या ठिकाणी मिळत असतं. आणि आपल्या सगळ्यांना मला सांगायला आनंद वाटतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातलं हे पहिलं एकमेव महाविद्यालय आहे की ज्या महाविद्यालयाला स्टार कॉलेजचा उत्तर. आणि या स्टार कॉलेजच्या ह्याच्यातून 82 लाखाचं त्या ठिकाणी अनुदान सायन्स डिपार्टमेंट्स अपग्रेड करण्यासाठी त्या ठिकाणी मिळालेलं आहे. त्यातलं 54 लाख रुपयाचं अनुदान आपण युटिलाइज करून बरेचसे इन्स्ट्रुमेंट्स त्या डिपार्टमेंटसाठी त्या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे रिसर्च लॅब ज्या पद्धतीची असते त्या डिपार्टमेंटची सायन्सची अशा प्रकारचे अपडेट लॅब आपल्याकडे झालेले आहेत. आणि साहेब जाताना आपण फक्त अंडर ग्रॅज्युएटच्या लॅबचं उद्घाटन केलं आहे. खाली CRC म्हणून एक आमच्याकडे रिसर्च लॅब आहे की जिथं शिक्षक प्राध्यापकही त्या ठिकाणी रिसर्च वर्क करतात आणि विद्यार्थी रिसर्च वर्क करत आहेत. तिकडे आपल्याला जायचं आहे आणि तिथंसुद्धा असे काही इन्स्ट्रुमेंट आहेत की जे विद्यापीठात नाही आहे.
सॉईल टेस्टिंग लॅबसुद्धा आपल्याकडे या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे या भागातल्या जे काही पिकं घ्यायचे ते पिकं घेत असताना शेतकऱ्यांना त्यांची जमीन कुठल्या पिकायोग्य आहे त्याचं टेस्टिंग करणारी लॅबसुद्धा आपल्याकडे या ठिकाणी डेव्हलप केलेली आहे आपण. आणि त्याच्यातून शेतकऱ्यांची सोय होणार आहे आणि आपल्यालाही त्या ठिकाणी काहीतरी त्याच्यातून आर्थिक रूपाने मदतही त्या पद्धतीने होणार आहे. अशा प्रकारचा प्रयोग आपण या ठिकाणी केलेला आहे. असे अनेक प्रकारचे प्रयोग या ठिकाणी आपण करतोय. त्याचप्रमाणे अभ्यासक्रमाच्या बाबतीत पाहायचं झालं तर एक गुणवंत महाविद्यालय म्हणून हे विद्यापीठ कार्यक्षेत्रामध्ये गणलं जात असे. दरवर्षी या महाविद्यालयाचा 1-2 विद्यार्थी तरी गोल्ड मेडलिस्ट हा त्या स्ट्रीममधून आर्ट्स कॉमर्स सायन्समधून त्या ठिकाणी आलेला असतो. म्हणजे त्यामुळं विद्यापीठाचं सुद्धा एक आदर्श परीक्षा केंद्र आणि चांगलं क्वालिटी कॉलेज म्हणून या महाविद्यालयाकडे नेहमी पाहिलं जातं. आणि हे काम करत असताना माझे सर्व सहकारी हे अगदी रात्रंदिवस झटून हे काम करतायत. रिसर्च लॅब तर आमची रात्री 1-1, 1:30 वाजेपर्यंत चालू असते. म्हणजे विद्यार्थी जोपर्यंत तिथं प्रॅक्टिकल वर्क करत बसतो तोपर्यंत आमचा तिथला टीचर हलत नाही आहे, तिथला लॅब अटेंडंट आमचा तिथून जात नाही आहे. अशा प्रकारचं कष्ट घेऊन हे सगळ्या मंडळीनं हा जो काही महाविद्यालयाचा नावलौकिक त्या ठिकाणी विद्यापीठ कार्यक्षेत्रामध्ये वाढवलेला आहे तो खरंच कौतुकास्पद आहे. त्याच्यामुळं मी माझ्या सर्व गुरुजी कार्यकर्त्यांचंही या ठिकाणी मी अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबर अनेक इतर उपक्रमसुद्धा साहेब या ठिकाणी आता आपल्याकडं ज्युनियर कॉलेज टू PG पर्यंतची सगळी सोय आहे. ज्युनियर कॉलेज आर्ट्स कॉमर्स सायन्स आहे, MCBC व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत, पदवीपर्यंतचे सगळे अभ्यासक्रम आहेत. त्याचप्रमाणे पदव्युत्तरचे सुद्धा PGचे सुद्धा कोर्सेस आपल्याकडं जवळपास आर्ट्स कॉमर्सचे सगळे विषयाचे आहेत. फक्त आपल्याकडं कमतरता होती ती सायन्स फॅकल्टीमधल्या PG कोर्सेसची. तर त्याच्यासाठी या ठिकाणी पूर्वी MSc मॅथमॅटिक्स चालू होतं, परंतु ते नंतर कालांतरात थोडंसं त्या ठिकाणी विद्यार्थी संख्या अभावी बंद झालेलं होतं. परत विद्यापीठानं आता मी पुन्हा निर्णय घेतला आहे की नवीन महाविद्यालयाचे प्रस्ताव मागवण्या अगोदर ज्या महाविद्यालयामध्ये पूर्वीच्या परवानग्या होत्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ते जे चालू नाही आहे जे बंद अवस्थेत आहे त्यांचे पुनर्प्रस्ताव घ्यायचे आणि त्यांना त्या ठिकाणी पहिल्या प्राधान्यानं मान्यता द्यायच्या आणि त्याप्रमाणे बृहत आराखड्यामध्ये त्या पद्धतीने सुधारणा करून ते अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी परवानगी द्यायची हे धोरण निश्चित केलं. त्यामुळं आज आमचं MSc मॅथमॅटिक्स जो या ठिकाणी बंद पडलेला अभ्यासक्रम होता त्याचाही प्रस्ताव आम्ही सुरू करून पुढच्या वर्षीसाठी आम्ही ते पदव्युत्तर शिक्षणाची सोय विद्यार्थ्यांची करतो. त्याचबरोबर केमिस्ट्री MSc केमिस्ट्रीसुद्धा या महाविद्यालयामध्ये या ठिकाणी आपण सुरू करतोय. बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी म्हटलं जायचं की विद्यापीठाचं उपकेंद्र उस्मानाबाद असल्यामुळं आणि तिथं सायन्स फॅकल्टीचे बरेचसे पदव्युत्तर कोर्सेस चालू असल्यामुळं संलग्नित महाविद्यालयाला कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी MSc द्यायचं नाही असं विद्यापीठाचं धोरण होतं. परंतु परवाच्या मॅनेजमेंट कौन्सिलमध्येच त्या ठिकाणी मी भांडून सांगितलं की जर विद्यापीठातले जर त्या ठिकाणचे जर का जे क्लासेस आहेत किंवा जे अभ्यासक्रम आहेत त्याला विद्यार्थी संख्या जर जास्त होत असेल आणि त्या विद्यार्थी संख्येचे इंटॅक्ट कॅपॅसिटीपेक्षा जास्त झाल्यामुळं ज्यांना प्रवेश मिळत नाही त्यांची सोय जर संलग्नित महाविद्यालयामधून जर होत असेल तर विद्यापीठाचं त्याला नकार असल्याचं काय कारण आहे. आणि हे म्हणणं मांडून त्या ठिकाणी मग बृहत आराखड्यामध्ये तशा प्रकारची दुरुस्ती करून कुलगुरू साहेबांनी त्याला मान्यता देऊन आता त्याला आपल्याला मान्यता दिलेली आहे. आणि MSc केमिस्ट्री आणि MCOMचं ॲडिशनल डिव्हिजन हे दोन्ही कोर्सेस आपण या ठिकाणी सुरू करतो आहे आणि तसे प्रस्ताव करून पुढच्या शैक्षणिक वर्षापासून त्याची आपण सुरुवात करतो. हे करत असताना साहेबांचं मला सारखं म्हणणं असताना सर्व शाखा प्रमुखांना प्राचार्यांना साहेबांचं म्हणणं असतं की तुम्ही हे ट्रॅडिशनल अभ्यासक्रम करताय परंतु याच्याबरोबर काही प्रोफेशनल कोर्सेस काही व्यावसायिक अभ्यासक्रम त्या ठिकाणी सुरू करा की जेणेकरून विद्यार्थ्यांची सोय होईल आणि एक चांगला स्वयंरोजगार करणारा विद्यार्थी त्याच्यातून निर्माण होईल. अशा प्रकारचं सारखं आम्हाला साहेबांचं म्हणणं असायचं सांगणं असायचं. त्याच्यामधून आम्ही सर UGCकडून BHOMचे काही कोर्सेस महाविद्यालयामध्ये घेतलेले आहेत अकाउंटिंग अँड टॅक्सेशन आणि कॉमर्स फॅकल्टीसाठी आणि टेलिकम्युनिकेशन आणि ब्रॉडकास्टिंग हे 2 कोर्सेस आम्ही त्या ठिकाणी UGCकडनं मान्य करून घेतलेले आहेत. फक्त काही टेक्निकल प्रोसेस महाराष्ट्र शासनाची मान्यता आणि विद्यापीठाचं ॲफिलिएशन ह्या गोष्टी बाकी आहेत त्याही 2-4 महिन्यात पूर्ण होतील. पुढच्या शैक्षणिक वर्षापासून तेही कोर्सेस आपण या ठिकाणी सुरू करतो आहे. म्हणजे संस्थेची जी स्वप्न त्या ठिकाणी आहे त्याची पूर्ती करण्याचाही आमचं त्या ठिकाणी मानस आहे. आणि या उस्मानाबाद शहरामध्ये पंचक्रोशीमध्ये जे काही अभ्यासक्रम कुठेही विद्यार्थ्याला मिळणार नाहीत असे सगळे अभ्यासक्रम या महाविद्यालयामधून आत्तापर्यंत कार्यरत आहेतच.
त्याच्यातून आणखी काही नवीन नवीन अभ्यासक्रम या ठिकाणी सुरू करायचे असतील तर तेही आमचा करण्याचा प्रयत्न आहे आणि माझी सगळी टीम त्या पद्धतीने आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि कुठल्याही विद्यार्थ्यांची अभ्यासक्रम इतर नाही आहे म्हणून त्याला बाहेरगावी जावं लागतं, त्याच्यामुळं त्याची जी काही प्रवासाची किंवा त्याची जी काही गैरसोय होती ती दूर करून स्थानिक ठिकाणी त्याला तो अभ्यासक्रम कसा पूर्ण करून देता येईल याचाही प्रयत्न आमचा त्या ठिकाणी आहे. आणि त्या पद्धतीने परिपूर्ण अशा प्रकारचं महाविद्यालय आपण या ठिकाणी चालू ठेवलेलं आहे आणि नवीन नवीन अभ्यासक्रम आपण सुरू करतो. आता हे करत असताना साहेब एक अडचण आमची होती अशी की आपलं 11वी-12वीपासूनचं सगळं आपल्याकडे इथं सोय आहे, पण ग्रासरूटपासून बेसमेंटपासून या ठिकाणी आपल्याला संस्थेकडनं आपली हायस्कूल एखादं जर इथं झालं तर आपलं त्या ठिकाणी कारण इथं काय झालं की बाकीच्या संस्थांच्या ज्या हायस्कूल आहेत त्यांनी आता कॉलेजेस वगैरे काढायला सुरुवात केली. त्याच्यामुळं जर त्यांच्याकडे त्यांचं फिडिंग जर का गेलं तर आपल्याला विद्यार्थी संख्येची भविष्यामध्ये अडचण येऊ शकते. हे ओळखून आपण जर आता या ठिकाणी आपलं संस्थेचंच एक हायस्कूल या ठिकाणी चालू केलं, इंग्लिश मिडियम स्कूल एक आपण करण्याचा प्रस्तावित केलेला आहे. त्याच्यातून जर केलं तर आपल्याला अगदी ग्राउंड लेवलपासूनचे सगळे विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला मिळतील आणि आपलं KG to PG हे जे आपलं संस्थेचं ध्येय आहे ती सगळी सोय आपल्याला एकाच ठिकाणी एकाच बॅनरखाली या ठिकाणी करून घेता येईल. आणि त्या कामी आपले नगराध्यक्ष साहेबांना आम्ही विनंती केली त्याप्रमाणे त्यांनीही ते मान्य केले की बाबा आम्हाला आता जागा जी आहे, कारण या 7 एकरामध्ये 4 युनिट्स आमचे या ठिकाणी कार्यरत आहेत. आपलं रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, डॉक्टर बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय, श्रीमती सुशीला देवी साळुंखे अध्यापक महाविद्यालय आणि DED कॉलेज अशी 4 संस्कार केंद्र या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि या 4 संस्कार केंद्रामधल्यामध्येच त्या ठिकाणी आमच्याकडे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचंही अभ्यास केंद्र आहे. ह्या सगळ्यांची संख्या पाहिली विद्यार्थ्यांची साहित्य जवळपास 8 ते 10,000 विद्यार्थी या प्रिमासिसमध्ये. आणि एवढ्या विद्यार्थ्यांची शिस्त राखत असताना त्यांचा क्रीडा विकास होण्याच्या दृष्टीनं सुद्धा क्रीडांगण आम्हाला कमी पडते. त्याच्यासाठी आम्ही नगराध्यक्ष साहेबांना विनंती केलेली होती. विनंती म्हणण्यापेक्षा त्यांनीच आम्हाला अगोदर सांगितलं होतं की तुमच्या नावानं आम्ही अशा प्रकारची जागा राखीव ठेवली आहे, फक्त ते रिझर्वेशन जागा आहे ती त्याची कार्यवाही करून तुम्ही ताब्यात घ्या. आणि त्याप्रमाणे ती जागा आम्हाला त्यांनी इथंच बाजूला आपल्या 4.5 एकराची जागा ही आपल्या संस्थेच्या नावानं रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचं नाव त्याला दिलेलं आहे, परंतु संस्थेच्याच नावानं ती आरक्षित केलेली आहे. ती जागासुद्धा देण्याच्या संदर्भात नगरपालिकेनं परवाच नगराध्यक्ष साहेबांचं माझं बोलणं झालं तर त्यांनी ठराव करून ती जागा आपल्या संस्थेला प्रदान करण्याचा निश्चित केला, ठराव केला. त्याचीच पूर्ती आज नगराध्यक्ष साहेब कार्याध्यक्ष साहेबांना करून देतील. तो ठराव त्यांनी आणलेला आहे, तो ठराव त्याच्याकडे देतील. पुढचा जो काही सोपस्कर भाग असेल तो सोपस्कर भाग आपण संस्थेच्या मदतीनं आणि नगरपालिकेच्या मध्यस्थीनं आपण त्या ठिकाणी करून घ्यायची. ती जागा आपल्याला जर मिळाली तर क्रीडांगणाची आणि शाळेची जी सोय आहे ती सोय आपल्याला त्या ठिकाणी करून घेणं सोयीचं होईल. अशा प्रकारच्या अनेक विकासाची कामं या महाविद्यालयातून चालू आहेत. अनेक अभ्यासक्रम चांगल्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं चालू ठेवण्याचा प्रयत्न आहे. नवीन अभ्यासक्रम चालू करून नवीन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना काही शिक्षण देण्याचाही प्रयत्न आमचा या ठिकाणी चालू आहे. अशा या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी पुनश्च एकदा महाविद्यालयाचा प्रमुख या आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो पहिलं एकदा. आणि आजच्या अतिथीगृह उद्घाटनाच्या समारंभानिमित्तानं
आणि त्यांच्या हस्ते अतिथीगृहाचं उद्घाटन झालं. तर आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय साळुंखे साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि नगरपालिकेचे अध्यक्ष माननीय मकरंदे राजे निंबाळकर सर, या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जयश्रीराव देशमुख सर, आमचे आजीव सेवक ते श्रीराम साळुंखे सर, आमचे कौस्तुभ गवडे सर, आमच्या अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या देशमुख मॅडम, लॉ कॉलेजचे प्राचार्य शिंदे सर, आमच्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि संस्थेचे माजी सहसचिव प्रशासन युवराज भोसले सर, सर्व उपस्थित गुरुजन वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जरी डॉक्टर अभयकुमार साळुंखे सर इथं आले असले आणि त्यांचा मूळ उद्देश हा काही केवळ एखाद्या अतिथीगृहाचं उद्घाटन वगैरे असं करावं असं या निमित्तानं ते निमित्त आहे ते फक्त. त्यांना सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांना आणि विद्यार्थ्यांना भेटायचं असतं, त्यांच्याशी संपर्क साधायचा असतो, त्यांचं मनोगत ऐकून घ्यायचं असतं आणि या निमित्तानं ते सतत फिरत राहतात सर्व शाखामध्ये. जवळपास आपल्या संस्थेच्या 400 शाखा आहेत. ते 400 शाखाला सतत ते भेट देत राहतात. 400 शाखाला भेट देणं ही इतकी सोपी आणि सहज शक्य असलेली गोष्ट नाही, पण ते करतात. या वयात सुद्धा 75 पूर्ण झाल्यानंतर सुद्धा ते करतायत. 77 पूर्ण झालं म्हणजे मला असं वाटलं की तुम्ही आणखीन सुद्धा 70 पर्यंत आहात असं, कारण काय एवढं झपझप चालतात तुम्ही ते आम्हाला तुमच्या पाठीमागं पळत यावं लागतं आणि आम्ही पण तुमचं कार्यक्रम उद्घाटनाचे कार्यक्रम तुम्ही करून घेतलेले असतात. तर हे अतिउत्साही असे आमचे अभयकुमार साळुंखे सर ते आपल्या सर्वांना भेटण्याच्या निमित्तानं ते आलेले असतात. ते त्यांची चर्चा करणं, त्यांच्याशी मनोगत त्यांचं ऐकून घेणं हा त्यांचा मुख्य उद्देश असतो. मला फार म्हणजे आता बोलायची परवानगी असेल 2 मिनिट तर मी बोलतो की एकेकाळी हे कॉलेज काय होतं, कसा संदर्भ होता या कॉलेजचा जो तुम्हाला सांगितला नवीन पिढीना, तर आश्चर्य वाटलं. आता तुम्ही जिथं बसलायत या हॉलमध्ये आपण जिथं आहोत इथं असं काही नव्हतं. इथं खालच्या बाजूला म्हणजे मी उभारलो त्याच्या डाव्या बाजूला इथं आर्य समाजाची जागा होती आणि एल टाईप असं एक दगडी इमारत होती. एल टाईप अशी एल टाईप दगडी इमारत होती. 2च खोल्या होत्या त्याच्यामध्ये आणि या 2 खोल्यामध्ये सुद्धा तुम्हाला आश्चर्य वाटेल की 2 खोल्यामध्ये 5 व्यवस्था होत्या. खोल्या 2, व्यवस्था 5. पहिल्या खोलीमध्ये प्राचार्य गणबरकर सर बसायचे. त्याला लगत असा पडदा लावलेला आणि त्या पडद्याच्या बरोबरच अलमारी लावलेल्या ऑफिसच्या. त्याच्यात पलीकडं कार्यालय होतं आणि त्या कार्यालय आणि स्टाफ रूम हे एकत्रित होते. आज आश्चर्य वाटेल की आज किती सोयीसुविधा उपलब्ध झाल्या आहेत. स्टाफ रूम वेगळी आहे, प्राचार्याची केबिन वेगळी आहे, प्राचार्यांचं ऑफिस किंवा कार्यालय जे म्हणतात महाविद्यालयाचं ते वेगळं आहे. त्यावेळेस ते सगळे एकाच खोलीमध्ये फक्त कपड्याचे पडदे लावून ते करत होते त्यावेळेस. आणि तुम्ही मला हे झालं हे प्रशासनाचा भाग. तुमचा काय विद्यार्थ्यांचं काय होतं, विद्यार्थ्यांचं सांगितलं तर तुम्हाला पुन्हा आणखी आश्चर्याचा धक्का बसेल. जो एल टाईप जी होती एक एल टाईपमधलं हे सांगितलं तुम्हाला किती कार्यालय तिथं चालत होते, काय काम चालत होते. दुसरी जी होती तिथं आमचा PUCचा वर्ग होता, त्याला प्री युनिव्हर्सिटी कोर्स म्हणायचे त्यावेळेस. आणि त्या प्री युनिव्हर्सिटी कोर्सचा जो काही वर्ग होता त्या वर्गाचा जिथं काही बेंचेस संपतात म्हणजे मुलाचे बेंचेस बसायचे संपतात त्याच्या म्हणजे डेस्क नंतर त्या पाठीमागं तुम्हाला सांगितलं असं वाटतं हॉस्टेल होतं. म्हणजे वर्ग कम हॉस्टेल हे 55 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. ही अशी परिस्थिती होती. आणि BAचा फर्स्ट इयरचा त्यावेळेस वर्ग सुरू झाला तर त्यावेळेस त्याला लगत आणखीन एक वर्ग सुरू करायचं म्हणून तुराट्याच्या कुळाची भिंत, तुराट्याचं कुळ त्याची भिंत आणि त्याच्यावर पत्रे हे BA फर्स्ट इयरचा वर्ग. आज तुमच्या ह्या एवढ्या सुविधायुक्त असे हे सगळे मोठे हॉल, स्लॅब आणि हे सगळं पाहिल्यानंतर लॅबॉरेटरीज आणि आता लॅबॉरेटरीचं आमच्या देशमुख सरने सांगितलं की आता हे स्टार कॉलेज त्याच्या लॅबॉरेटरीज वगैरे त्याचे जे पाहिलं त्यात ते फारच म्हणजे प्रगती कौतुकास्पद अशी आहे प्रगती.
आता ही जी मुख्य इमारत आहे ती मुख्य इमारत आम्ही त्यावेळेस होतो कॉलेजमध्ये फर्स्ट बॅचचे विद्यार्थी, त्यावेळेस त्याचा पाया खोदलेला होता आणि ती इमारतीचं बांधकाम चालू होतं. आणि आम्ही ज्यावेळेस थर्ड इयरला आलो त्यावेळेस त्या पलीकडच्या ह्याच्यामध्ये हॉलमध्ये जे आमचे वर्ग भरत होते तिथे एक आमचा BAचा सेकंड इयरचा आणि थर्ड इयरचा हॉल होता, तिथे आम्ही बसत होतो. आज ही कॉलेजची सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर मला स्वतःला आनंदाने अभिमान वाटतो की आपलं कॉलेजनं खूप मोठी प्रगती केली आहे आणि संस्थेची त्याच्यामध्ये खूप मोठी मदत आहे. तुम्ही भाग्यवान आहात तुम्ही विद्यार्थी सगळे. चांगल्या इमारती आहेत, चांगल्या लॅबोरेटरी आहेत, चांगले प्राध्यापकांचा स्टाफ चांगला आहे आमच्याकडं. म्हणजे त्यावेळेस सरला अभयकुमार सरला मी सांगायला काही हरकत नाही की त्यावेळेस आमच्या कॉलेजला प्राध्यापक हे गव्हर्नमेंट कॉलेजचे डेप्युटेशनवर आले, लीन बेसिसवर आलेले प्राध्यापक होते. संस्थेचे प्राध्यापक नव्हते काही. आमच्याकडे बापट सर म्हणून होते, ते औरंगाबाद गव्हर्नमेंट कॉलेजचे प्राध्यापक होते, ते पुण्याहून आलेले आणि ते आम्हाला लीन बेसिसवर 3 वर्षासाठी आले होते इथं. ही त्यावेळेसची परिस्थिती होती. आज तुम्हाला प्रत्येक विषयाला प्राध्यापक सगळे आहेत. आज थोडं शासनाचं थोडंसं प्राचार्य भरतीच्या संदर्भात काही धोरण पूर्वी थोडं थांबलं होतं, पण आता कालच्याच पेपरला बातमी आहे की त्या नवीन प्राध्यापक भरतीची आणि प्राचार्याच्या तर सगळ्या जागा भरण्याचे त्यांनी आता परवानगी दिलेली आहे. चांगली बातमी आहे ती. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला अशी वाटते की आमच्या आत्ताच प्राचार्य देशमुख सर म्हणाले की आपल्या 3 फॅकल्टीज आहेत, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, आणि तिन्ही फॅकल्टीच्या PG पर्यंतचे सगळे अभ्यासक्रम आपल्याकडे आहेत. फक्त सायन्सच्या संदर्भात थोडीशी अडचण होती PGची, तर त्यातही काही क्लासेस म्हणजे मॅथमॅटिक्सचे वगैरे आता सुरू होत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची अडचण आम्हाला जी होती ती जागेची आणि क्रीडांगणाची जागा. म्हणजे आणखीन आम्हाला विस्तारासाठी, महाविद्यालयाच्या विस्तारासाठी आणखीन जागा पाहिजे. आणि त्या निमित्तानं आपले लोकप्रिय नगराध्यक्ष आणि विकासशील नेतृत्व असणारे नगराध्यक्ष आमचे मकरंदीराजे निंबाळकर यांनी आपल्या लगतची जागा जवळपास 4 एकर जागा म्हणजे थोडी नाही, खूप मोठी जागा आहे आणि ती द्यायचं त्यांनी मान्य केलेलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून आपल्याकडं जे नॅकची टीम येते त्या नॅकची टीम त्याचा आक्षेप हाच असतो नेहमी, बरोबर आहे सर. म्हणजे क्रीडांगण नाही, क्रीडांगणासाठी जागा नाही, त्यांचे सोय नाही, विद्यार्थी त्या क्षेत्रामध्ये खूप मागे आहेत आपले, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळं त्याच्या संदर्भातले जे काही गुण आहेत ते आपल्याला कमी पडतात आणि त्यामुळं आपल्याला आपला जो दर्जा आहे नॅकचा दर्जा तो थोडासा कमी राहतो थोडासा. तर आता ती सोय आपले मकरंदराजे निंबाळकर नगराध्यक्ष त्यांनी केलेली आहे. त्यांचंही मनापासून कौतुक आणि आपण सगळ्यांनी टाळ्या वाजून त्याचा अभिनंदन करतो. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी देशमुखाशी चर्चा होत असताना ह्या सगळ्या गोष्टी लक्षात द्यायच्या आणि चर्चा करायचो की अनेक ठिकाणी आपण पाहिलं तर त्याच्या फिटिंग इन्स्टिट्यूशन आहेत. म्हणजे 1ली ते 4थी 5वी फिडिंग इन्स्टिट्यूशन आहेत, त्यांच्या 4थी नंतर 7वी ते 5वी ते 6वी ते 7वी 8वी 9वी तर फिडिंग इन्स्टिट्यूशन आहेत, पुन्हा 10वी 11वीच्या फिडिंग इन्स्टिट्यूशन आहेत. आपल्याकडं फक्त 11वी 12वीचं जे फिडिंग इन्स्टिट्यूशन आपल्याला मिळालं ते सुद्धा आपल्याला खूप चांगलं आहे. आपल्याच 11वी 12वी आपल्या इथं सुरू झाल्यामुळं आपल्याकडं BA BCom आणि BScसाठी ती मुलं आपल्याला ती मिळतात, मेरिटने मिळतात आणि ते फार चांगली गोष्ट आहे. पण आता देशमुख सरने जो मुद्दा उपस्थित केला की आता हे 11वीपासून ठीक आहे, आमची मुलं येतात, ते आमच्याच कॉलेजमध्ये येतात, आम्हाला ते फिटिंग केलं जातं, ते विद्यार्थी मिळतात. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 11वी 12वीच्या आधीचे जे वर्ग आहेत ते मुलं जे आमच्याकडे येतात म्हणजे अगदी आपण ते मुलं इथं असतील सुद्धा त्यांना त्यांची क्षमा मागून किंवा त्यांच्या पालक संस्था ज्यांच्या त्यांच्या पुढे त्यांची क्षमा मागून असं म्हणेल की आमच्याकडं तो विद्यार्थ्याचा जो काही रश येतो इथं त्याची आम्हाला पूर्वतयारी करून घ्यावी लागते. आणि त्यापेक्षा जर आमच्याच शिक्षण संस्थेचे जर ते विद्यार्थी आले 7वी 8वी 9वी 10वीचे 11वीचे मुलं आले 10वीचे मुलं आले तर आम्हाला त्या दृष्टीनं विद्यार्थ्यांची उपलब्धता ही चांगली होईलच, पण चांगले दर्जेदार मुलंसुद्धा आमच्याकडं मिळतील महाविद्यालयात. आणि मला असं वाटतं की या दृष्टीनं सुद्धा संस्था गांभीर्याने विचार करेल. कारण का हे आता पूर्वी कसं होतं की 1ली 2री 3री 4थी झाली की पुन्हा नैसर्गिक वाढ हा शब्द असायचा, नॅचरल ग्रोथ, म्हणजे गव्हर्नमेंटच्या प्रशासनाच्या विभागात हा शब्द असायचा. नॅचरल ग्रोथनी पुन्हा 5वी 6वी 7वी द्यायचे. आता तसं नाही झालं, आपलं आधी कॉलेज झालं, पुन्हा 11वी 12वी झाले. आता आमचं म्हणणं असं आहे की बाबा 8वी 9वी 10वी आम्हाला मिळाली पाहिजे. आणि हे असं करत जर आपली फिडिंग आपल्यालाच मिळाली तर आमचा कॉलेजचा अभ्यासाचा शिक्षणाचा दर्जा हा उत्तम राहील. आणि त्या दृष्टीनं आम्हाला याची फार आवश्यकता आहे. संस्था त्या दृष्टीनं प्रयत्न करेल आणि मला खात्री आहे की अभयकुमार साळुंखे सरने जर मनात आणलं तर ते होतेच. आपण असं गृहीत धरूया की पुढच्या वर्षीपासून हे सुरू होईलच. आणि त्या मला इथं कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलवलं त्याबद्दल मी संयोजकाचे प्राचार्यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.
प्रत्येकाच्या काळजात जाऊन मला वेदनेला बघायचं आहे. आभाळासारखं नाही, मला वादळासारखं जगायचं आहे. हा संदेश शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी या संस्थेच्या स्थापनेपासून आज तागायतपर्यंत प्रत्येक गुरुदेव कार्यकर्त्यांच्या मनामनापर्यंत पोहोचवलेला आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षीय भाषण व्यक्त करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मकरंद राजे निंबाळकर सर यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी आजचं अध्यक्षीय भाषण या ठिकाणी करावं. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित आपल्या शहरामधील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय या महाविद्यालयाच्या परिसरामध्ये आज आपण एका अतिथीगृहाचं या ठिकाणी शुभारंभ केला. या कार्यक्रमासाठी उपस्थित या संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय प्राचार्य अभयजी साळुंखे साहेब, या नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष, माजी मार्गदर्शक सन्माननीय नानासाहेब काका पाटील, या संस्थेचे कोल्हापूर विभागाचे विभाग प्रमुख श्रीरामजी साळुंखे सर, या संस्थेचे कौस्तुभजी गावडे सर, जयसिंगराव देशमुख सर, भोसले सर, देशमुख मॅडम, सर्वच गुरुवर्य आणि विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी मगाशी नानासाहेब काकांनी सांगितल्याप्रमाणे एका रेस्ट हाऊसचं उद्घाटन हा जरी कार्यक्रम असला तरी अभयकुमार साळुंखे सरांना या ठिकाणी आपल्याशी काहीतरी हितगुज करायचं असतं आणि आपल्या त्या ठिकाणी संस्थेच्या अडचणी असतील किंवा विद्यार्थ्यांच्या अडचणी असतील, या सर्व अडचणींना त्या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीनं सोडवता येतील त्या उद्देशानं खरं तर ते संस्थेच्या सर्वच शाखांना त्या ठिकाणी तेवढं वय त्यांचं झालेलं असताना देखील भेटी देत असतात. आणि म्हणून आज उस्मानाबाद शहरामध्ये आपल्या या रेस्ट हाऊसच्या उद्घाटन प्रसंगी आपल्याला त्यांचे विचार या ठिकाणी ऐकायचे, आपल्या अडचणी ज्या असतील त्या त्यांच्या पुढे मांडायच्या. मगाशी देशमुख सरांनी सांगितलं, आपल्या संस्थेमध्ये अनेक फॅकल्टीज त्या ठिकाणी सुरू करण्यासाठी त्यांना विद्यापीठाकडे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करावा लागला आणि विद्यार्थ्यांची संख्या एखाद्या फॅकल्टीमध्ये जर विद्यापीठामध्ये जास्त होत असेल तर एखाद्या महाविद्यालयाला ती फॅकल्टी त्या ठिकाणी देऊन विद्यार्थ्यांची सोय करणं हे खरं तर विद्यापीठाचं कार्यच आहे असं म्हणायला हरकत नाही. त्या पद्धतीनं त्याला त्या बाबीसाठी परवानगी देखील देण्यात आलेली आहे. खरंच खूप चांगली गोष्ट आहे. नेहमीच रामकृष्ण परमहंस महाविद्यालय हे विविध नाविन्यपूर्ण बाबी करण्यासाठी अग्रेसर असतं. मी तर असं म्हणेन की विद्यापीठ त्या उपकेंद्र परिसरातच नव्हे तर औरंगाबाद आपलं जे मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठाच्या परिसरातील नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारं हे महाविद्यालय सगळ्यात पुढं त्या ठिकाणी असतं आणि आपल्या विद्यालयाने राबवलेले उपक्रम इतर अनेक संस्था त्या ठिकाणी त्याचं अनुकरण करत असतात. म्हणून रामकृष्ण परमहंस महाविद्यालयानं ज्या ज्या काही बाबींकडे लक्ष घातलं त्या सर्व बाबी आपल्या संस्थेमधील देखील व्हाव्यात, त्या अनुषंगानं त्या संस्थेचे त्या ठिकाणी प्रमुख कार्य करत असताना आपल्याला दिसतात. अभय कुमार सरांना मी त्या ठिकाणी निश्चितपणे उस्मानाबाद शहराचा नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी एक बाब मगाशी देशमुख सरांनी सांगितलेलीच आहे, परंतु नानासाहेब काकांनी देखील आपल्याला सांगितली की एक हायस्कूल आपल्या या संस्थेचं या ठिकाणी असणं खूप आवश्यक आहे. आपल्या सगळ्यांना वाटतं आपल्या शहरामध्ये इतके हायस्कूल आहेत, आपल्या संस्थेचं हायस्कूल कशासाठी, परंतु प्रामुख्यानं आपण पाहिलं तर जे नामांकित हायस्कूल आहेत त्यांच्या 10वीच्या वर्गामधील जर विद्यार्थी संख्या आपण पाहिली तर एका वर्गामध्ये कमीत कमी 8-8, 10-10 तुकड्या त्या ठिकाणी असतात.
आणि काही काही हायस्कूलमध्ये विद्यार्थी मिळत नाही. अशी परिस्थिती आहे. ही जी दरी आहे ही दरी भरून काढण्याच्यासाठी आपल्या संस्थेमार्फत जे हायस्कूल त्या ठिकाणी आपण मागतोय ते निश्चितपणे हे दरी भरून काढण्याचं काम करेल. कारण ज्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं ज्ञानार्जन होतं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा पालकांचा ओढा जास्त असतो. आणि म्हणून आपल्या हायस्कूलमध्ये या ठिकाणी आपल्याला जर विद्यार्थी मिळाले तर पुढं 11वी 12वी असेल किंवा BA BCom सायन्स असेल या सर्व पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी मिळणं सहज आणि सोपं होईल. आपल्या या महाविद्यालयातून दरवर्षी किमान एक विद्यार्थी तरी गोल्ड मेडल त्या ठिकाणी मिळवतो. हे पाहिल्यानंतर निश्चितपणे आपल्याला लक्षात येईल की आपल्या या महाविद्यालयाचं किंवा या संस्थेचं जे हायस्कूल या ठिकाणी तयार होईल ते निश्चितपणे आपल्या या भागातील विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी शिक्षण घेऊन आपलं नावलौकिक करतील. अशा प्रकारचंच हायस्कूल आपल्या संस्थेचं होईल. आणि त्यामुळं या हायस्कूलसाठी आपल्याला आमचा सर आग्रह आहे. जागेच्या संदर्भामध्ये आताच सगळ्यांनी उल्लेख केला. खरं पाहिलं तर 2013साठी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयासाठी ही जागा आरक्षित मी त्यावेळेस मला वाटतं नगरपालिकेमध्ये गटनेता होतो आणि आमच्या विस्तारित TP प्लॅनचं त्या ठिकाणी काम सुरू होतं. आणि त्यावेळेस या बाबीची चर्चा आणि या बाबीची गरज जरी आपली मागणी नसली तरी आम्ही त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये काम करत असताना आमच्या लक्षात आलं होतं. आणि म्हणून त्यावेळेसपासून हे आरक्षण आपण त्या ठिकाणी टाकलं. मागं एका कार्यक्रमात मी आल्याच्या नंतर देखील या बाबीचा उल्लेख आपण त्या ठिकाणी आम्ही चर्चा देखील केली होती. त्या अनुषंगाने या गोष्टी खरं तर 1-1.5 वर्षापूर्वी होणं अपेक्षित होतं. परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूर्ण जगामध्ये कोरोनाच्या महामारीमुळे आपल्याला सगळं जग ठप्प झाल्यासारखं त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि म्हणून आपली पुढील कारवाई त्या जागेच्या संदर्भामध्ये जी होणं गरजेचं होतं ती झाली नाही. परंतु निश्चितपणे या जागेच्या संदर्भामध्ये अनेक लोकांनी त्या ठिकाणी आम्हाला मागणी करण्याच्या संदर्भात नगरपालिकेमध्ये पाठपुरावा केला. आणि म्हणून मध्यंतरीच्या काळामध्ये मला नाईलाजानं हायस्कूलच्या बाजूची जी आपल्यासाठी आरक्षित असणारी जागा आहे त्या जागेवरती मला एक क्रीडांगणाच्यासाठी आरक्षित जागा असावी म्हणून एक ठराव घ्यावा लागला. कारण या जागेवरती बऱ्याच लोकांची त्या ठिकाणी अपेक्षा होती की ही जागा आम्हाला मिळावी. RP कॉलेजची आपल्याकडे काहीच मागणी नसताना तुम्ही RP कॉलेजचा का त्या ठिकाणी आग्रह करताय. पण मी तोपर्यंत एक शासनाकडे प्रस्ताव त्या ठिकाणी त्या पद्धतीचा पाठवला होता. त्यामागचा उद्देश देखील तसाच होता. जरी ही जागा क्रीडांगणाला आरक्षित राहिली तरी त्या हायस्कूलच्या बाजूलाच ते क्रीडांगण होत असल्यामुळे आपल्या इथल्या विद्यार्थ्यांना त्या क्रीडांगणाचा वापर करता येईल त्या उद्देशानं खरं तर आम्ही तो ठराव त्या ठिकाणी घेतला होता. परंतु आता RP कॉलेजची मागणी आम्हाला रिसर त्या ठिकाणी मिळाल्यामुळे आम्ही तो पहिला आमचा घेतलेला ठराव रद्द करून शासनाकडं आपल्या जागेच्या मागणीचा प्रस्ताव जो की तुमच्या हक्काची जागा आहे असं म्हणायला हरकत नाही त्या जागेचा प्रस्ताव आठवड्यामध्ये आम्ही पाठवून देतोय. सर्व नंबर 140 141 आणि आमचं रिझर्वेशन नंबर मला वाटतं 22 नंबरचं रिझर्वेशन आहे आपलं ते प्रस्ताव आम्ही शासनाकडं त्या आठवड्यामध्ये पाठवतोय. त्याचा पाठपुरावा देखील आम्ही करू. आपल्या संस्थेमार्फत आपण देखील कराल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. अशीच एक जागा जगदाय मामांच्या संस्थेला भारत विद्यालयाला नगरपालिकेच्या आरक्षणाचीच जागा त्या ठिकाणी आपल्याला मिळून मागच्या काळामध्ये देता आली. त्याच पद्धतीनं आपल्याला देखील शासनाकडं पाठपुरावा करून ही जागा मिळवता येईल. आणि मागच्या काळामध्ये अनेक लोकांनी या जागेसाठी मी सांगितल्याप्रमाणे प्रयत्न केला. मगाशी देशमुख सरांनी सांगितलं की जवळपास सायन्स आर्ट आणि कॉमर्सचे मिळून आणि लॉ कॉलेज आणि इतर आपल्या फॅकल्टीचे मिळून जवळपास 10,000 ते 15,000 विद्यार्थी या 7 एकराच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी ज्ञानार्जन त्या ठिकाणी आपलं हे करतात. तर ही जागा खरीच खूप अपुरी आहे. आणि हे आपल्याला जी नगरपालिकेची जागा राखीव आहे ती जागा मिळाल्यानंतर सुद्धा जर हायस्कूलसाठी आपल्याला अजून जागा पाहिजे असेल तर निश्चितपणानं त्या पद्धतीनं देखील आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नगरपालिकेच्या देखील बऱ्याच शाळा या उस्मानाबाद शहरामध्ये आहेत. जवळपास 26 शाळा आहेत. त्या 26 शाळेमधली जर पटसंख्या आपण पाहिली तर ती खूप मोठ्या प्रमाणात खालावलेली आहे. कारण पालकांची अपेक्षा त्या शाळेचा असलेला परिसर किंवा यापूर्वी त्या शाळेची असलेली गरज या सगळ्या बाबींचा विचार केल्याच्यानंतर नगरपालिकेच्या शाळेमध्ये पटसंख्या वाढवण्याचा आम्ही खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतो. वर्षाला 300-400ची पटसंख्या करतो. विविध परीक्षा घेतो. त्या विद्यार्थ्यांना वेगळ्या पद्धतीनं शिक्षण देतो किंवा ऑनलाईन शिक्षण नवीन उपक्रम राबवून त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो. परंतु तेवढा त्या प्रयत्नांना आमच्या यश येत नाही. एखाद्या चांगल्या भागामध्ये एखादी शाळा असली तर एक थोडंसं म्हणजे नगरपालिकेच्या शाळेच्या बाबतीमध्ये विचार करायची पद्धत आजकालच्या पालकांमध्ये अशी झाली की नगरपालिकेच्या शाळेमध्ये फक्त गोरगरिबांची लेकरांनी शिकायचं आणि आपल्या लेकरांनी काय नगरपालिकेच्या शाळेत नाही शिकायचं इंग्लिश मिडियमला जा
कुठं दुसऱ्या मोठ्या हायस्कूलमध्ये टाकावं, अशा प्रकारची मानसिकता असल्यामुळे आम्हाला खरंच विद्यार्थी मिळत नाही. आणि आता उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो, समता कॉलेजमध्ये आमची 11 नंबर शाळा आहे. केवळ 50 विद्यार्थी आमची पटसंख्या आहे त्या ठिकाणी. आणि परिसर आहेत जवळपास 2-2.5 एकर. अशा पद्धतीच्या अनेक नगरपालिकेच्या जागा, हायस्कूलच्या जागा आमच्याकडून रामकृष्ण परमहंस महाविद्यालयामध्ये आज एक आगळा वेगळा कार्यक्रम होतो आहे. या निमित्तानं आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित असलेले आदरणीय या नगरीचे नगराध्यक्ष माननीय मकरंदराजे निंबाळकर, रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातले पहिल्या बॅचचे आणि विशेषतः कंबरकर सरांचे विद्यार्थी हे त्यांच्या विचारांच्या मिशीमध्ये तयार झालेले आणि बापूंचं तत्त्वज्ञान आपल्या विचारामध्ये आचारामध्ये आणणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक म्हणजे नानासाहेब पाटील माझ्या समवेत आलेले ग्राम साळुंखे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, प्राचार्य देशमुख सर, माजी प्राचार्य आणि संस्थेचे सहसचिव भोसले सर, या परिसरामध्ये आईच्या नावावरती म्हणजे संस्था माता सुशीलादेवी साळुंखे यांच्या नावानं चाललेलं बीएड कॉलेज, त्याच्या प्राचार्य देशमुख मॅडम, बापूजींच्या नावावरती लॉ कॉलेज इथे निर्माण झालेलं आहे. आज चौधरी साहेबांची आठवण होती आहे. त्यांनी पाठलाग करून त्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या परिसरामध्ये बापूजींचा आदर्श टिकला पाहिजे त्या विरुद्धेनं लॉ कॉलेजला नामाभिमान केलं. त्या लॉ कॉलेजचे प्राचार्य शिंदे, परत डी एड कॉलेजचे प्रमुख पवार सर आणि समोर असलेले माझ्या कुटुंबातले सर्व गुरुदेव कार्यकर्ते आणि विद्यार्थी बंधू, बराच वेळ झालेला आहे, मलाही भूक लागलेली आणि मी सहसा वेळेत होतो. पण थोडंसं देशमुख सरांनी टाईम टू टाईम सगळं मला प्रोग्राम आखून दिलेला होता. ते म्हणाले की 7ला उठा आणि लगेच बरोबर 4 तासात उस्मानाबादला पाहिजे. मला आता प्लेन घ्यायला पाहिजे. विमान चालवण्याचं काम आमच्या संजय रावांनी केलं आणि थोडंफार वेळेत मी येऊ शकलो. इथलं टायमिंग एक दिलेलं, परंतु दिलगिरी व्यक्त करतो वेळेत मी आलेलो नाही. आपण सुद्धा जेवलेलं नाही आहे. तर अधिक वेळ न देता थोडक्यात आपल्यासमोर मी माझं मनोगत व्यक्त करतो आहे. प्राचार्य देशमुखांनी संबंध रामकृष्ण परमहंस महाविद्यालयामध्ये काय काय उपक्रम चाललेले आहेत त्याचा लेखाजोखा आपल्यासमोर मांडलेला आहे. ज्या शिक्षण महर्षी बापूजी साळुंखेने विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि हायस्कूलच्या बरोबरीने उच्च शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोचवलं पाहिजे, या भूमिकेनं पहिल्यांदा कॉलेजसाठी लातूरला अर्ज केला आणि लातूरला पहिल्यांदाच तिथं दुसऱ्या संस्थेला मान्यता दिली असल्यामुळं मग या उस्मानाबादमध्ये अर्ज केला आणि पहिलं संस्थेचं कॉलेज निघालं. आणि त्यावेळेला इथं नानासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे इमारत वगैरे काही नव्हती. पण मला आठवतं आहे, लहान होतो, बापूजींची त्यावेळेला संस्थेची वापचाल गाडी होती आणि त्याच्यामध्ये नाडगोंडा म्हणून एक इंजिनियर प्रसिद्ध पराभूत होते. त्यामध्ये त्यांना गाडीत घातलं आणि तिथं आणलं. त्यानंतर त्यांनी हा परिसर बघितला आणि या पार्श्वभूमीवरती त्यांनी दगडी इमारतीचा प्लॅन केला. त्या बापूजींनी हे बघितल्यानंतर ते मिळावं यांना काही लाखो रुपये खर्च लागले. एवढी प्रचंड मोठी इमारत दगडाची बांधायची म्हणजे कुठेतरी भीक मागून आम्ही सगळ्यांचे पगार करतो, कारण त्यावेळेला काही स्कीम मिळते. परंतु नाडगोंडा आणि इथल्या लोकांची संबंध प्रेरणा लक्षात घेऊन बापूजींनी ही इमारत बांधली. संस्थेमध्ये ही पहिली देखील इमारत, दगडी इमारत
ते आपल्याला पाहायला मिळते. अशाच पद्धतीची ग्रामीण भागामध्ये लोकांनी 1-1 रुपया साखरेच्या पाठीवर गोळा करून बांधलेली ती इमारत मी बघितली ती गळूर म्हणून जवळ एक गाव आहे. त्या ठिकाणी अशीच एक दगडी इमारत आहे. दगडी इमारती या अख्ख्या 400 इमारतीपैकी 2 इमारती आजही डौलानं उभ्या आहेत. त्याचं कारण त्या गौंड्यांचं आत्मावतून केलेलं काम आणि ज्यांनी देणगी दिली की या परिसरामध्ये शैक्षणिक एक केंद्र सरस्वतीचं मंदिर इथं उभं राहतं. त्यामुळं मनापासून दगडावर दगड रचले गेले आणि प्रेमाचं सिमेंट त्याच्यामध्ये घातलं गेलं. त्यामुळे ती आज काठ मानलेली इमारत उभं राहिलेली पाहायला मिळते. फक्त इमारत उभी राहून चालणार नाही, त्याच्या आतमध्ये त्या ज्ञानमंदिरामध्ये शिकणारा जो विद्यार्थी आहे गुरुदेव आहे किंवा विद्यार्थी गुरुदेव आहे त्या विद्यार्थ्याला घडवून मंदिरात मूर्ती जर चांगली नसेल तर त्या इमारतीलाही काही अर्थ राहत नाही. आणि म्हणून बापूजींना अभिप्रेत असणारा विद्यार्थी घडवण्याचं काम हे रामकृष्ण परमहंसांचे पहिले प्राचार्य R.K. कनबरकर यांच्यावरती सोपवलं. आणि जे स्वप्न बापूजींचं होतं की इथं घडणारा विद्यार्थी हा ज्ञानी असला पाहिजे, त्याला सत्तेचं ज्ञान असलं पाहिजे, चारित्र्याचं ज्ञान असलं पाहिजे, प्रामाणिकपणाचं ज्ञान असलं पाहिजे. आणि ज्या मातीत आपण शिकलो आहे त्या मातीसाठी आपण काहीतरी त्याग केला पाहिजे. एक सेवाभावी प्रवृत्तीनं आपण विद्यार्थ्यांतला माणूस निर्माण केला पाहिजे. ही भूमिका बापूजींनी आपल्या आचार्य विचारातून आपल्या समोर कार्यकर्त्यांसमोर मांडली. या गोष्टींचं ज्ञान हे करून देणं हा पायाभूत विचार बापूजींचा होता. माणूस हा माणसासारखा राहिला पाहिजे, त्या माणसामधला राक्षस जागा होता कामा नये. आणि म्हणून हे तत्त्वज्ञान हे आचरणात आणण्याला शब्द त्यांनी दिला विज्ञान. आणि जो ज्ञान संपादन करून त्याप्रमाणे आचरण करतो तो सुसंस्कारी विद्यार्थी निर्माण करू शकतो, त्याच्यावरती बापूजींचा दृढ विश्वास होता. आणि त्या विश्वासानं संबंध इथल्या नागरिकांना सुद्धा त्यांनी विश्वासात घेतलं आणि त्या पद्धतीने इथले विद्यार्थी हे घडवले. ज्यांनी नेतृत्व या कॉलेजचं केलं ती चढती कमान होती असं म्हणायला काय होतं. परंतु त्यातल्या त्यात पायातला जो दगड आहे त्याचं संस्मरण करणं. कारण शेवटी आपण कळसाकडे बघतो, देशमुखांचा कळस आम्ही बघणार नाही, आम्ही पहिल्यांदा पायातला रामकृष्ण बघतो. त्यांचंही नाव रामकृष्णच होतं कनबरकरांचं. तर त्या रामकृष्णांचा पाया त्यांच्या एकंदर त्यांनी गाडून घेतलं इथं. कारण आता प्राचार्य साधारण ही जी क्वार्टर आहे ही त्यावेळेला नव्हती, ते भाड्यानं राहायचे. परंतु इथं संसार विसरून त्यांनी डिव्होशनली इथं काम केलं. आणि जेव्हा पाया सुदृढ असल्यामुळे कळसापत कामगिरी प्रत्येक प्राचार्याने केली. आणि त्यामुळं आज अनेक नावलौकिक संपादन केलेले विद्यार्थी कला क्रीडा क्षेत्रामध्ये जमत असताना आपल्याला पाहायला मिळतात. हे पाहत असताना जुन्या आठवणी अनेक मनामध्ये गर्दी करतात. तर काही एखादं वर्ष मी या मातीमध्ये सुद्धा घालवतो. ज्या सभागृहामध्ये तुम्ही बसलेलं आहे देशमुख सर आपल्याला माहीत नसेल, त्या बाजूला गेस्ट हाऊस होतं त्याच्यामध्ये मी राहतो. जेव्हा प्राचार्य म्हणून माझी नेमणूक झाली, प्रभारी म्हणून मी आलेलो होतो वाळके सरांच्याकडनं चार्ज घ्यायचं होतं. तेव्हा तो संघर्षाचा कालखंड होता. ते सगळं इथं काही मी वर्णन करत बसलं नाही, कारण शेवटी प्रत्येक गोष्ट ही संघर्षातून उभी राहत असते. सरळ उभी राहिली तर त्याला काय अर्थ नसतो, पण त्याला जरा आडेवेळे घेत नदी जेव्हा जाते तेव्हा ती आकर्षक वाटते. तसं याही कॉलेजच्या इतिहास जर आपण चौकटीपणे पाहिला तर आपल्याला लक्षात येईल अनेक टर्न्स चढउतार पाहिली. तर वाळके सरांच्या मॅडम त्या थोड्याशा ॲग्रेसिव्ह होत्या. मला त्या मातीचा काहीतरी रंग वेगळा दिसतो, त्या ॲग्रेसिव्ह महिला मंडळ पाहिजे परीक्षागर होतात. तर त्या साधारणतः वाळके मॅडम म्हणजे साधारणतः आल्यानंतर चार्ज घेतला आणि इथं त्या गेस्ट हाऊसमध्ये त्यांनी उतरले. वाळके मॅडमनी फोन केला पोलीस स्टेशनला की एक दाढीवाला कोणतरी रामोशीचा आला आहे आणि तो चार्ज त्याने घेतलेला आहे आणि इथं त्याचं काय म्हणून तो प्राचार्य नाही आहे, कोणतरी बोगस म्हणून सांगितलं. झाली की 12 वाजता वाय करत काढेल मी आपलं दोघे नवीन मनुष्य मी घाबरलो. मी काय नाही कुठे मर्डर केला का काय. त्यानंतर त्या पोलिसांनी सांगितलं की तुम्ही काहीतरी बोगस कोणतरी आला आहे
आणि प्राचार्य म्हणून तुम्ही इथे कोणाचे वाढते संचार घेत असं कळते. मग मी त्याला ऑर्डर दाखवली. मी काय बोगस नाही, संस्थेचा प्रतिनिधी आहे. तेच उलट आमच्या बसलेले आहेत त्यांना घरी घालवायला पाहिजे. आणि त्यावेळी ते ऑर्डर बघितल्यानंतर पोलीस निघून गेले. त्यानंतर ती केस बरेच दिवस चालली. मला वकील मिळू नये पण वाळके मॅडमनी त्यावेळेला मोजकी वकील होती. आता लोकांनी निघाले गल्लोगल्ली वकील आहेत. पण त्यावेळेला साधारण एक गरड वकील एक होते आणि शिंदेसाहेब एक होते. अशी बरीच तरीसुद्धा त्यावेळेला बरेचसे गल्लोगल्ली वकील होतेच. त्यांना सांगितलं वाळके मॅडम की असं केस सांगितले इथल्या कोर्टामध्ये केस झाली. निकाल काय त्याच्या बाजूला लागला नाही. पण शेवटी हायकोर्टपर्यंत सुद्धा केसेस ते झाल्या. 1 वर्ष मी काढलं. आणि त्यानंतर मला आठवतं आहे गॅदरिंगसुद्धा इथं झालं माझ्या मी प्राचार्य असताना. हे गॅदरिंग इथलं म्हणजे फेमस असतं. इथं त्यांना करणारी मुलं उदाहरणं जी सांगता येतील. आदरणीय संस्थेचे इथं त्यावेळेचे शिवाजीराव साळुंखे यांचे सुपुत्र राजा साळुंखे. खरंच राजा होते. कुठं जाईल तिथं राजाच. त्यावेळी तो तिथं गॅदरिंग सुरू होतं. मोटरसायकलवरून या स्टेजवरती पुढच्या रेस करत राहिला. आल्यानंतर साधारणतः आमचा कोल्हापुरी मातीत जन्म झालेला असल्यामुळं मांडपूर धरून मी आपल्या बाजूला काढला गेला तो भाग सोडा. परंतु हे धाडस विद्यार्थ्यांच्यामध्ये होतं. आणि जेवढं धाडस होतं तेवढंच गुरुजींना मानण्याची सुद्धा प्रवृत्ती होती. कारण त्यांचे आई मला नेहमी सांगायची की शिवाजीरावची मिसेस हे पोराला जरा घडवावं कशानं पण मार. म्हणजे त्याला मारून काय उपयोग म्हणजे गेड्याचं पण शिवाजीरावसुद्धा म्हणायचे काय मला काही वाकत नाही किंवा सरळ वागत नाही. तुमचा पराक्रम तुम्हाला माहिती आहे त्याची बायको कशी निर्माण झाली. पण ती गोलंदाज मला गुलाबजामुन कौलं काढून त्या मुलीला उचलून घेऊन पळून नेणारा बाहेर. निलंगेकरांचं हेलिकॉप्टर धरून खाली उतरायला लावणारा बाहेर. तर इथं त्याची पराक्रमी बाळं बरीच होती. असा विद्यार्थीसुद्धा माझ्यासमोर आला. त्याला घडवण्याचं काम आम्ही केलं. परंतु हे करत असताना जो त्यागाची परंपरा ज्या संस्थेला लाभलेली त्यांचं जीवन हे मला वाटतं सगळ्यांना माहीत आहे. कारण बापूजींनी सुद्धा आपलं जीवन व्यतीत करत असताना कशा पद्धतीने व्यतीत केलं आणि ते शिक्षण वर्षी कसे झाले हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. एक स्वातंत्र्य सेनानी या नात्यानं त्यांनी काम केलं. त्यानंतर स्वराज्याचं स्वराज्य व्हायचं असेल तर आपल्याला शिक्षणाची कास धरली पाहिजे भूमिका समोर ठेवून त्यांनी अनेक संस्कार केंद्र काढले. आणि काढत असताना त्यांनी जी नावं दिली ती अनेक महान लोकांची नावं दिली. कुठल्या तरी अरे तू खुर्ची घेऊन बस पडेल पडेल थोडी जागा खुर्ची घे. तेव्हा बापूजींनी ही जी नावं दिली त्याच्या पाठीमागं कुणीतरी दारूवाला आहे आणि त्याने दिल्ली दिली माझं दारूवाला कॉलेज नाव द्या असं बापूजींनी काही केलं नाही. त्यांनी ठरवलं की ज्याचं आपण नाव देऊ ती कर्तृत्व संपन्न माणसं असेल पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक शाळेची जर आपण आपलं नाव बघितली तर संत प्रभावळे ज्ञानेश्वर असेल संत तुकाराम असतील निवृत्तीनाथ असतील शिवाजी महाराज असतील रामकृष्ण असतील विवेकानंद असतील ज्योतिबा फुले असतील ही मोठी मोठी माणसं की ज्यांनी समाजामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवला. तो ठसा विद्यार्थ्यांच्या अंतःकरणापर्यंत भिनला पाहिजे. तो महात्मा फुले झाला पाहिजे, तो शिवाजी झाला पाहिजे, तो आंबेडकर झाला पाहिजे, तो शाहू महाराज झाला पाहिजे ही भूमिका बापूजींची होती. आणि म्हणून या कॉलेजला त्यांनी रामकृष्ण परमहंस नाव दिलं. आता त्या रामकृष्ण परमहंसांचं जीवन किती प्राध्यापकांना आहे मला माहीत नाही. रामकृष्ण परमहंस होते म्हणून विवेकानंद घडले हेही आपण थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे. कारण शेवटी शिवाजी महाराज घडले त्याच्या पाठीमागे जिजाऊचं सध्या योगदान महत्त्वाचं. अर्जुन घडला श्रीकृष्णाच्या एकंदर त्याला गुरु श्रीकृष्ण लाभले म्हणून संत अर्जुन घडला. रामकृष्ण परमहंस हे नाव देण्याच्या पाठीमागचा उद्देश हा होता की ज्या विवेकानंदांचं नाव संस्थेला मिळालेलं त्याचा गुरु म्हणजे इथं सगळे विवेकानंदमय ते झालेच पाहिजे. रामकृष्ण परमहंसमयसुद्धा ते झाले पाहिजे.
तर ज्या रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना दीक्षा दिली, परमेश्वराचं दर्शन घडवण्यासाठी विवेकानंद सातत्यानं रामकृष्ण परमहंसांच्या आश्रमामध्ये ते जायचे कलकत्त्यामध्ये. आणि ते म्हणायचे की मी कालीमातीचं दर्शन घेतल्यास मला कळलेलं आहे, तेव्हा मला दर्शन झालं पाहिजे. सारखा आग्रह विवेकानंदांचा होता. आणि रामकृष्ण परमहंसांच्या अंतःकरणामध्ये किंवा त्यांच्या ऋषीतील व्यक्तिमत्वाला प्रभावित विवेकानंद झालेले होते. आणि त्यांनी खऱ्या अर्थानं दर्शन, म्हणजे खरं दर्शन माणुसकीचं रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांच्या डोक्यावरती हात ठेवला आणि एक ज्वलंत असे एक किरण माणुसकीचे त्यांच्या अंतःकरणात येते असं त्यांना भास झाला आणि त्याच्यातून ती विवेकानंद घडली. अशा एका माणसाचं नाव या कार्याला लागलेलं आहे की जेणेकरून संबंध या विद्यार्थ्यांच्यामध्ये विवेकानंद तयार झाले पाहिजे. आणि म्हणून आत्ताची परंपरा प्रस्ताविकांनी यशवंतरावांनी सांगितली त्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्यामध्ये अनेकविध क्षेत्रामध्ये हे विवेकानंद तयार झालेले आहेत. रामकृष्ण परमहंस तयार झालेले होऊ घातलेले आहेत. हे ऐकल्यानंतर निश्चित अभिमान. तर ज्या बापूजींनी हे ज्ञानमंदिर पहिल्यांदा काढलं त्याच्या शाखा अनेक असते, परंतु या शाखेला सातत्यानं महत्त्व हे प्राप्त करून दिलं होते. आज मला आठवण होते बापू सरांची, तर पायातली जी दगडं होती त्या परिसरामध्ये जी माणसं दृष्टीपणाने या शिक्षणाकडे होती, त्यापैकी बापू मस्तरी होते. पहिल्यांदा त्यांच्या घरातच आम्ही भेटत आमची झाली. त्यानंतर शिवाजीराव सावंत मला वाटतं आणि नंतर अनेक मला वाटते न्यायाधीश देशमुख साहेबसुद्धा त्यावेळी होते. तर नरसिंहराव देशमुख तेही होते बरोबर. तर ही ती परंपरा त्यांची होतीच. त्या शिक्षणाकडे एक दृष्टीपणानं बघण्याची भूमिका ही एखाद्या नगरीमध्ये अशी माणसं असणं म्हणजे नानासाहेबांच्याकडे अशी माणसं असणं ही एक संपत्ती. त्यांच्या दृष्टीमुळं ही काही ज्ञानमंदिराला आकार देण्याचं काम आणि आता नगराध्यक्षांचं सुद्धा स्वप्न देत आणि हायस्कूलमध्ये सांगितलं. असं आजचा तरुणसुद्धा त्या शिक्षणाकडं एका विधायक दृष्टिकोनातून बघतो आणि कोण एखादा इंचभर तुकडा देत असताना सुद्धा 10 वेळा विचार करतो. पण 4 एकरचं रान देण्याची दृष्टी मिळाली की विवेकानंदांच्या या प्रांगणामध्ये रामकृष्ण परमहंस वाडीच्या प्रांगणामध्ये आल्यानंतर. आणि इथं नानासाहेब घडतात, अनेक माणसं घडतात ते बघितल्यानंतर इथं आपण काहीतरी योगदान दिलं पाहिजे ही दृष्टीसुद्धा इथल्या प्रथम नागरिकाला असेल. आणि त्या दृष्टीने त्यांनी योगदान दिलं 4 एकर जमीन निश्चित राहावं. मला वाटतं चांगल्या प्रकारचे एक आदर्श महाराष्ट्रात अशा पद्धतीचे हायस्कूल आपण याच्यामध्ये निर्माण करू. मोकळेपणाने करोडो रुपये जागा मिळत असेल, आता त्याला पैसे तेवढे घेऊन कमी झाले आणि इमारतीला 4 कोटी घालायचे, जागेला 4 कोटी घालायचे. अर्थात दानच आपल्यामध्ये आहे या नगरीमध्ये. आणि कर्णधार या कॉलेजचे जे देशमुख आहेत ते आहेत तोपर्यंत किती वर्ष राहिले तर ते आहेत तोपर्यंत हे हायस्कूल त्यांनी उभं करावं. हे सतीचं वाण त्यांनी स्वीकारावं. हे वाण आता संस्थेचा प्रतिनिधी म्हणून तुमच्याकडे घालतोय तर एकट्याने तुम्ही काय करायचं नाही आहे, आम्ही तुमच्या पाठीमागे टिकून आहे. तर त्याबद्दल आपण निश्चित बसा आणि एक चांगल्या पद्धतीचं हायस्कूलला निर्माण करा. PG हे जे तुमचं स्वप्न आहे ते निश्चित साकार करण्याचं काम आपण करू. तेव्हा ह्या केंद्र उभी करत असताना आता दृष्टी बदलण्याची होती. कारण शेवटी कोरोनाच्या कालखंडामधून आपण उभं राहिलो आहे. माणसाचं माणूस पण हरवून गेलो. करोना झाला म्हटल्यानंतर त्या माणसाच्या घरामध्ये माणसाचं भेटायला जायचे नाही. वारला म्हटल्यानंतर त्याच्या पत्नीला सुद्धा नवऱ्याचं अगदी दर्शन झालं नाही. आणि त्या करोनानं माणसातलंच एक संवेदनशीलता उठवून टाकलेली होती आणि एक प्रकारची मृत्यूवत छाया सगळ्या जगभर पसरलेली आपण दिली. आणि त्याच्यामध्ये वर्ष आपण घालवल्यानंतर एक वेगळ्या पद्धतीची भूमिका ही साधारणतः निर्माण झाली. तर ती भूमिका ते वर्ष निघून गेलं आणि आता नवं चैतन्य ज्याला आपण म्हणतो फिनिक्स पक्षाचा आता आपण शिक्षणामध्ये काम करायची. तर राखेतनं आपल्याला वर यायची साधारणतः एक परमेश्वरानं ते आव्हानच केलं. निसर्गाशी तुम्ही जर वागलात तर काय सहन करायला लागतं हे आपल्याला पाहायला मिळतं. अर्थात राक्षसासारखी माणसं चायनामध्ये जन्माला आली, त्यांनी करोना पसरवला, हा भाग वेगळा. परंतु दैवत्व लाभलेली माणसं या भारतामध्ये आहेत. कारण भारतीय संस्कृती तेवढी मोठी विवेकानंदांनी पकडून घेतली. तर आता ही संस्कृती जोपासण्याचं काम हे या ज्ञानमंदिराच्या माध्यमातून आपल्या दुर्दैव कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्याकडे पोचवायचे आणि समाजामध्ये
एक वेगळं स्वतःच्या अंकात बळ असणारं शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवायचं आणि त्या दृष्टीनं आधुनिक एक नवीन अध्याय हा नवीन सरकारनं आपल्यासमोर मांडलेला आहे. एक अभ्यासक्रमामध्ये नाविन्य त्याने आणलेलं आहे की प्रत्येक पाचवीपासून एक तंत्रज्ञान ते PG पर्यंतचं तंत्रज्ञान त्याच्यामध्ये एक विषय असा आहे की ते तंत्रज्ञान शिकल्यानंतर प्रत्येक हा विद्यार्थी हा आपल्या अंकावरती उड्डाण करू शकेल अशा पद्धतीचं सिलेबस हे आपल्यासमोर ठेवलेलं आहे. आणि म्हणून आज ज्या लॅबचं उद्घाटन सगळं केलं आपण त्याच्यातून मगाशी सारखं मी प्रत्येक लॅबमध्ये गेल्यानंतर त्या प्राध्यापकांना म्हणत होतो की हे नुसतं मांडून मला दाखवून त्याच्यातून एक संशोधक ऊर्जा घेऊन तो बाहेर पडला पाहिजे आणि जगात एक वेगळ्या पद्धतीचं वेगळेपण दाखवण्याचं काम या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात घडलं पाहिजे. हे स्वप्न हे निश्चित जे कार्यकर्ते पाडतील यात काही शंका नाही. तर हे सायन्सचं नॉलेज हे पहिलीपासून देणं गरजेचं आहे. या भूमिकेनं सिलेबस हा रचला गेलेला आहे आणि त्या सिलेबसचा अभ्यास हा आता कोणत्याही कार्यकर्त्यांना करायचा आहे. कारण शेवटी जे चौथीत असणाऱ्या माणसाला मोबाईल किंवा इंटरनेट माध्यमातून आपल्याला जे शिक्षण प्राप्त करून घेता येतं ते ऑनलाईन हा विद्यार्थी आता प्रकल्प झालेला आहे. अर्थात पाचवीपासूनच्या विद्यार्थ्याला ऑनलाईन शिक्षण दिलं ते काही अगदी दिवसला त्यामध्ये प्राप्त झाले असं नाही. परंतु त्याच्यामधली जी एक सुप्त शक्ती आहे जिज्ञासा आहे ती फार मोठी आपल्या या आमच्या पिढीपेक्षा दुसरी आताची जी पिढी आहे की ज्यांनी हे इंटरनेटवरती नॉलेज घेतलेलं आहे. मोबाईलवरती आपल्यापुढं तो आहे. टीव्हीच्या माध्यमातून त्याला वेगळं नॉलेज मिळतं आहे. तर नॉलेज हे आपल्यापेक्षा पुढे राहिलेल्या विद्यार्थ्यांना आपल्याला शिक्षण द्यायचं आहे. ही भूमिका निवडून होऊ घातलेल्या गुरुदेव कार्यकर्त्यांना मला सांगायचं आहे, प्राध्यापक मित्रांना सांगायचं आहे की जसा गुरु तसाच शिष्य असतो. त्यामुळे तुमचं नॉलेज वाढवण्याच्या दृष्टीनं फार मोठा अभ्यास आपल्याला करावा लागेल. अनेक आमचे गुरुदेव कार्यकर्ते असे आहेत की इंटरनेटवरती फार कमी बसतात. पूर्वी कधीतरी 10 वर्षापूर्वी काढलेले नोट्स मग ते इकॉनॉमिक्सचे असतील, मराठीचे असतील, हे सगळं लँग्वेजेस असतील, सायन्सचे विषय असतील, त्या नोट्सवरती आज तुम्हाला जगता येणार नाही. आज लेटेस्ट नॉलेज कारण शेवटी समोर बसणारा विद्यार्थी तुम्हाला म्हणणार आहे का केव्हा कसं हे काय काय घडलं हे सारखं तो विचारणार आहे. त्याच्यामध्ये एक आत्मविश्वास धाडस आलेला आहे अलीकडच्या नॉलेजमध्ये. त्यामुळे तो डायरेक्ट तुम्हाला प्रश्न विचारेल, सर हे असं घडलेलं आहे ते आपल्याला पटलं नाही, पुन्हा एकदा पटवून द्या असं म्हणणारा विद्यार्थी समोर तुमचे आहे. पूर्वी प्राध्यापकाला बघितल्यानंतर भिणारा विद्यार्थी होता. आज तसं नाही आहे. प्राध्यापकाची उंची काय हे बघून विद्यार्थी तुम्हाला रिस्पेक्ट देतो आणि त्या उंचीपर्यंत तुम्हाला पोचता आलं पाहिजे. आणि म्हणून प्राचार्य देशमुखांनी सांगितलं की जी सुविधा इथे तुम्ही उपलब्ध केली आहे ती विद्यार्थ्यांच्यापर्यंत जायची असेल तर त्याच्यामध्ये त्याचा गोडवा निर्माण करा. आणि गोडवा केव्हा निर्माण होतो तर त्याच्यामध्ये रस घेऊन प्राध्यापक मित्र केव्हा ही माझी जबाबदारी आहे फक्त 3 तास शिकवले आणि 1.5 लाख रुपये घेतले आणि ऐशारामात माझं जीवन गेलं की याच्यापर्यंत तुम्ही बघत असाल तर इकडे येऊ नका. बापूजी नेहमी म्हणायचे की ज्ञानाचा उपासच मला पाहिजे, मास्टर नको आहे. महिन्याभराच्या पगारावरती तरणारा मला मास्तर नको आहे. तर त्यानं आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा विद्यार्थी हा घडवला पाहिजे. त्याच्याबद्दल एक जिज्ञासा करून त्याला आवडीचं सगळं ज्ञान देण्याचं काम आपल्या प्राध्यापकांनी केलं पाहिजे. आणि फार मोठं आव्हान आपल्यासमोर आहे. आणि म्हणून नवीन येणारे प्राध्यापक मित्र आता नोकऱ्या कमी उपलब्ध झालेल्या आहेत. नानासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता प्राचार्य भरायची परवानगी मिळाली, प्राध्यापक भरायची परवानगी मिळालेली आहे. परंतु तो काय पाहिजे तर PhD पाहिजे, सेट नेट पाहिजे. आपल्याला असं म्हणायचं आहे का की PhD झालेल्या भाजण्याने, सेट झालेल्या भाजण्याने, अहो 3rd क्लास BA झालेली पूर्वीची मास्तर आम्ही घेतली त्याच्यासमोर बघितल्यानंतर त्याला लोटांगण घालावं अशा प्रकारचं नॉलेज त्याच्याजवळ होतं. त्या विषयाशी समरसून आम्ही शिकत असतो. आज तशा पद्धतीने पाट्या टाकणारे प्राध्यापक जर असतील, नॉलेज घेतलं पण ज्ञानसाधना विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची कला त्याच्याकडे असेल तर त्या ज्ञानाचं गुण नाही. परंतु एक प्राध्यापकाला लायक अशी त्यांनी ती डिग्री तयार केली. परंतु ती डिग्री ही महत्त्वाची नाही आहे. तर आवडीनं उपासना करून तो विद्यार्थ्यांच्या समोर उभा राहिला तर तो खरा PhDचा नॉलेजेबल माणूस मानता येईल. आणि त्या पद्धतीनं ताऊन सुलाभून आता प्राध्यापक निवडले जातील. CHB काम करणारे मला वाटतं इथं नाही म्हटलं तरी 30-40 इथे असतात. म्हणजे 40-50 CHB झालेले इथं आहेत की जे PhD सेट नेट झालेले आहेत. आणि आपण त्यावेळेला MA 2nd क्लास झालेले प्राध्यापक आणि सेट नेट झाले. त्याच्यामध्ये फार अंतर आहे. तर त्यांनी घेतलेली तपश्चर्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचण्याची ही कला आपल्यासमोर अवगत करण्याची भूमिका आपण समोर ठेवून काम करणं गरजेचं आहे.
तेव्हा अधिक त्याच्याबद्दल ज्ञानाबद्दल सांगण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. बापूजींचे विचार, कारण शेवटी तंत्रज्ञान तुम्ही शिकला, चांगले संशोधक झाला, समाजामध्ये विवेकानंद शिक्षण संस्थेचं नावलौकिक वाढवलं, या नगरीचं सुद्धा मातीमध्ये तयार झालेले तुमचे व्यक्तिमत्व वाढवलं, तर ते देशाला लढावून ठरणार तर आहेच आहे. परंतु शेवटी तुमच्यातला माणूस पण तुम्ही घालता का? सातत्याने विवेकानंद टाकू म्हणून सांगत असेल की एज्युकेशन इज अ मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन मॅन. हे पूर्णत्व तुमच्यामध्ये आहे, त्याला फुंकर घालण्याचं काम, तंत्रज्ञान जागं करण्याचं काम, हे जर प्राधान्य नाही केलं तर काळ तुम्हाला माफ करणार नाही. आणि म्हणून जे तुम्ही वाण स्वीकारलेलं आहे त्याच्याशी गद्दारी करू नका, त्याच्याशी लॉयल राहून त्या पद्धतीने जर घडवलं तर एक वेगळ्या पद्धतीचा अपमान तुम्हाला मिळेल. परमेश्वराच्या मंदिरात जाणं, एखाद्या विठ्ठलाच्या मंदिरात जाणं आणि ध्यान मंदिरात जाणं याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. की त्या दगडाच्या मूर्तीला आपण नमस्कार करू. परमेश्वर तुमच्यासमोर आहे, तो विद्यार्थी आहे परमेश्वर. त्याची साधारणतः ज्ञानदृष्टी वाढवणं, त्याची सेवा करणे ही खरी परमेश्वराची सेवा आहे आणि ती करावी. हे बापूजींचं चिंतन जे प्रामुख्याने जे होतं ते माणसातलं माणूस पण करतं. आज माणूस माणसाला मानत नाही, कारण अनेक अहंकार तो माणूस म्हणतो माणसामध्ये हा थोडासा जागा झाला आहे. मला मी किती कमवले, मी कुठल्या पोस्टवर आहे, तो अहंकार घेऊन तो जगत असतो आणि मग त्याच्यामधल्या अहंकारापोटी त्यातलं माणूस पण जातो आणि मग त्याची साधारणतः अहंकार निर्माण झाला की चिंता वाढते. चिता आणि चिंता याच्यामधला फरक तुम्हाला माहीत आहे. चिता ही आपल्याला भडाक दिल्यानंतर पटकन आपण निघून जातो, पण चिंता ही अशी आहे की ती सातत्यानं आयुष्यभर तुम्हाला जाळत असते. तर चिंतेमध्ये जगायचं का चितेमध्ये जगायचं? अमर काम करून आगरी मिळवून झटकन जाणं हे आपल्याला जे शक्य आहे, परंतु माणसांच्यामध्ये अहंकारापोटी एक चिंता वाढलेली आहे. मला हे पाहिजे, ते पाहिजे आणि भौतिक सुखाच्या पाठीमागे आपण लागलेलो आहे. आणि त्याचबरोबर आपलं कर्तव्य बाजूला जाऊन कारण शासनानं एक विषय शिकवत असताना 6 तास त्यांनी तपश्चर्या केली पाहिजे, ही भूमिका समजली. तर आपण किती राबतो त्याचं आत्मचिंतन आपण केलं आणि निकालाबरोबर तुमचे पगार काढायचे ठरवले तर मला वाटते फार कमी प्राध्यापक त्या परीक्षेला पाठवायचे. परंतु इथून पुढं साधारणतः ही तपश्चर्या आपल्याला जागृतपणे स्वीकारली पाहिजे आणि समाजाला सुद्धा म्हटलं पाहिजे की आज मजुराला तो 8 तास 10 तास राबतो आणि त्याला मजुरी मिळते 500 रुपये आणि आज 3 तास आपण घेतो आणि दिवसाला आपल्याला 5,000 रुपये मिळतात. किती तफावत होतं. तो इमारत उभा करतो, सावली देतो, पण तुम्ही 3 तासात काय उभं करता? त्याचं प्रत्येकाने आत्मचिंतन केलं पाहिजे. येणारा विद्यार्थी तुमच्या पायाला हात लावणार निर्माण करण्याची ताकद तुमच्याकडे, तर तुम्हाला परमेश्वर तो जो मानेल त्याच वेळेला खऱ्या अर्थानं तुम्ही त्या विद्यार्थ्यांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचला आहे असं मला अर्थ होतो. आणि त्या पद्धतीनं जगण्यासाठी बापूजी विवेकानंद संस्थेची स्थापना केली, समाजाची सेवा केली. हे विसरू नका. ही पायातली माणसं काढून घेऊन मोठी झाली ही तुमच्यासाठी झाली, तुमच्यातलं माणूस पण जागा काढण्यासाठी झाली. तर त्याच पद्धतीनं आपण इथून पुढे जगायचं. कारण ही संजीवनी बापूजींच्या विचाराची, तत्वज्ञानाची ही पुंजी घेऊन आपल्याला जायचं. कारण शेवटी ती पुंजी मी घेतल्यानंतर मी घडलो हा अहंकार जर मी ठेवला तर तो चुकीचा आहे. मी माझ्या जमिनीवरतीच राहिले पाहिजे. त्या पुण्याचा उपयोग माझ्या कर्मयोगातून मी कसा दाखवतो, बापूजींच्या विचाराचा सुगंध मी कशा पद्धतीनं तुमच्यापर्यंत पोहोचवतो याला किंमत आहे. आणि तर मला कोणी मानणार नाही. शेवटी पुण्यावरती माणूस जास्त वर्ष जगत नाही. आज नवीन 2 पदाधिकारी तुमच्यासमोर केलेले आहेत. इकडे आमच्या डॉक्टर शरदचंद्र यांचे चिरंजीव आहेत. त्यांनाही मी सांगताना सांगितलं की आपल्या कर्मानं तुम्ही म्हटलं. चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आमचे दाखल झालेले आहे की घराणीशाही परत इथं आणतात का काय अनुभव आहे असं थोडंसं मला शंका येण्याची शक्यता आहे. परंतु कर्तव्यनिष्ठ ती ठरली नाही आणि कामाला जर ती मोठी झालेली नाही तर तुम्हीच सगळ्यांनी त्यांना खेचायचं आहे. तर आम्हीच खेचू पाहिजे. तर कामानं तुम्ही मोठे व्हा. आज हार मिळतील, साली मिळतील, पण शेवटी काम जर आपल्या हातून झालं नाही तर तुम्हाला विचारणार नाही. कर्मयोग, त्या कर्मयोगाला मानणारा असा दृष्टा मनुष्य ज्यांनी बापूजींनी बघितले. तर आपल्या अंतःकरणात बापूजी कुठेतरी पेरला पाहिजे आणि त्याच्यातून समाजासमोर आपण आलं पाहिजे. तर ते नाव उज्ज्वल होणार आहे. तर ती करतील म्हणून आज त्याला खुर्ची दिली. तर त्याचं मूल्यमापन तुम्ही करायचं. ते घराण्याची आणि जर टीका करतील किंवा हे असतंच, प्रत्येक ठिकाणी थोडंसं चर्चा होते, पण त्या चर्चेला आव्हानात्मक कुठला असेल तर आपला कर्मयोग. हा कर्मयोग नसेल
तर आपण तिथे उभारायचं तर आपण सर्वांनी त्यांचाही शांत उत्साह देऊन त्यांचा सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद देतो. पुन्हा एकदा सातत्यानं मला यावंसं वाटतं आपण सातत्यानं आता हे परवा एकदम माझ्याकडे आला म्हटलं सर सासवडमध्ये आमच्या हायस्कूलमध्ये टॉयलेटचं उद्घाटन केले ते एनी रेस्ट हाऊसचं उद्घाटन बोलतो दुसरा टॉयलेटचं उद्घाटन बोलवलं मी म्हटलं काय म्हणलं अरे म्हटलं चांगल्या कामासाठी कशाचं तरी बोललं नाही स्वच्छतेला महत्त्व दिलं पाहिजे एवढं आणि शेवटी आग्रह ग्रामस्थांचा होता सरपंच वगैरे सगळी मंडळी आली आणि ती म्हणजे आपल्याला गोदरेजने ती बांधून दिलेलं आहे जवळजवळ 30 लाखाचं टॉयलेट आहे ते तिथे आलं आणि 30 लाखाचं टॉयलेट आणि आमची इमारत 15 लाखाची मग म्हटलं आपण गेलं पाहिजे काही स्वच्छता महत्त्व त्यांनी पटवून दिलं मग गेल्यानंतर बघितलं आमचं पत्र्याचं गंजलेली ती शाळेच्या शाळेत खोल्या आहे आणि समोर ते टॉयलेट असं होतं त्या टॉयलेटच्या समोर बगीचा वगैरे गुलाबाची फुलं वगैरे लागली आणि त्यानंतर रिव्हिंग करून आत गेलो तर फॉरेनर्ससारखे सगळे एकदम टॉयलेट केलेले होते बाहेरच्या एका रॅकमध्ये स्लीपर ठेवलेले होते की आत जाताना प्रत्येक विद्यार्थी स्लीपर घालून संडासला यावं तेव्हा आमच्या पोरांनी काय करावं जुन्या चपला ठेवल्या त्या चपला घातल्या असं टॉयलेटचं सुद्धा उद्घाटन करायला जावं लागतं तर हे एक नानाने सांगितल्याप्रमाणे एक कारण असतं पण ते अशाही गोष्टीला काही ठिकाणी प्रोत्साहन द्यावं लागतं आणि त्या निमित्तानं सर्व कार्यकर्त्यांची सुखदुःख जाणता येतं गावामधल्या लोकांची भूमिका आपल्या केंद्राकडे बघण्याची दृष्टी कळते आणि ऊर्जा मिळते. आता 77 वर्ष जगण्याचं कारण काय असेल की तुम्ही करत असलेलं प्रेम आणि त्याच्यातून मिळणारं जी ऊर्जा आहे ती मिळवण्यासाठी मी फिरत असतो. पाय गुडघे तसे तडपडतात तरीसुद्धा एक मनात असतं की आपल्याला भेटायचं जायची जिद्द आहे ही ऊर्जा घेण्यासाठी मी आलो ती तुम्ही दिलीत त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा व्यासपीठामध्ये सगळ्यांना धन्यवाद देऊन इथे मी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय प्राचार्य अमरकुमार स्वामी साहेब त्या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर आमची सर्वात मोठी ऊर्जा आहे साहेबांना पहिल्यांदा असं वाटतच नाही की म्हणजे थकले इतका पहा किती मिश्किल आणि म्हणजे मार्गदर्शन करतात हीच आमची खरी ऊर्जा आहे. आमची सर्वांची मराठवाडा विभागाच्या वतीनं साहेबांनी शुभेच्छा की आम्हाला दीर्घायुष्य लाभावं. आपण आला आमच्या विनंतीला मान देऊन त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीनं आणि मराठवाडा विभागाच्या वतीनं आपले खूप खूप आभार. त्यानंतर आमचं निमंत्रण स्वीकारून ज्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारलं आणि आमच्या मार्गातले अडथळे कमी करण्यासाठी खूप मनातून प्रयत्न केले त्याबद्दल या नगरीचे नगराध्यक्ष माननीय मकरंदराजे निंबाळकर सर यांचंही या ठिकाणी मी खूप मनापासून आभार व्यक्त करतो. आमचे नेहमीचेच मार्गदर्शक महाविद्यालय विकास समितीचे सदस्य माननीय नामसाहेब पाटील काका त्यांनीही आम्हाला या ठिकाणी मनोगतातून दिशा देण्याचं काम केलं. नेहमीच पाठीवरती कौतुकाची थाप देतात त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचेही आभार. या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि संस्थेचे प्रशासन सहसचिव माननीय प्राचार्य युवराज भोसले सर या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचेही महाविद्यालयाच्या वतीने आभार. तिन्ही संस्था केंद्राचे प्राचार्य या ठिकाणी उपस्थित राहिले त्याचेही आभार. आणि या मराठवाडा विभागातील संस्कार केंद्रामधून जे आलेले गुरुदेव कार्यकर्ते आहेत मुख्याध्यापक प्राचार्य या सर्वांची या कार्यक्रमामध्ये आभार. आणि नवनिर्वाचित जे 2 या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित आहेत त्यामध्ये पहिले जे आहेत मान्य श्रीराम स्वामी सर अजीव सेवक व कोल्हापूर विभाग प्रमुख श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर हे या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे आभार. आणि मान्य श्री कौस्तुभ गावडे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे या महाविद्यालय आणि मराठवाडा विभागाच्या वतीनं खूप खूप आभार आणि खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर अध्यक्षांच्या परवानगीनं हा कार्यक्रम संपला असल्याचं धन्यवाद. विद्यार्थ्यांसाठी